नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलमच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात आपण राज्यभरातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. मुंबईचा महापौर कोण होणार याकडे लक्ष लागून असतानाच उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईचा महापौर ठाकरे सेनेचा होण्यासाठी ठाकरे शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. यंदाचं वर्ष हे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचे आहे, पण याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही याचं प्रचंड दुःख असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळं एकनाथ शिंदेनी राग लोभ बाजूला ठेवून मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. भास्कर जाधव हे ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे या युतीचा प्रस्ताव ठेवल्यामुळे पुढील काही दिवसात याविषयी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आणि याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार नाही याच्यासारखं दुसरं दुःख नाही. याविषयी माझ्या मनात प्रचंड दुःख आहे. त्यामुळे जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं सांगतात, जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, त्या सर्वांना मी आवाहन वजा विनंती करतो की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तुमचा विश्वास होता का? बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? बाळासाहेबांना तुम्ही खरी श्रद्धांजली वाहू इच्छिता का? बाळासाहेबांच्यावर तुमचं खरं प्रेम आहे का? हे स्पष्ट होईल असंही आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय. त्यामुळे आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान दुसऱ्या एका बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी बांगलादेशने क्रिकेट संघ पाठविण्यास नकार दिला आहे. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी राष्ट्रीय क्रिकेट संघ पाठविण्यास बांगलादेशने पुन्हा ठाम नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCने बांगलादेशचे भारतातील सामने इतर ठिकाणी हलविण्याची मागणी फेटाळल्यानंतर BCBने कठोर निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. बुधवारी ICCने बांगलादेशला अंतिम इशारा दिला आहे. त्यांनी भारतात जाण्यास सहमती द्यावी, अन्यथा त्यांच्या जागी दुसरा संघ निवडला जाईल. ICCने स्पष्ट केले आहे की भारतात त्यांचे खेळाडू, अधिकारी किंवा चाहत्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. बांगलादेशला गुरुवारपर्यंत निर्णय घेण्याची मुदत देण्यात आली होती. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रमवारीनुसार स्कॉटलंड हा पुढील पर्याय आहे. मात्र कडक भूमिका घेत बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नझरुल यांनी राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंशी बैठक झाल्यानंतर ICCची भूमिका त्यांना मान्य नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आणखी एका बातमीचा आपण आढावा घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार असल्यानेच अत्याचारांच्या मध्ये वाढ. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची टीका. काही वर्षापूर्वी बदलापूरमधील चिमुकल्यांचं लैंगिक अत्याचार प्रकरण चांगलेच गाजले होते. आता पुन्हा एकदा 4 वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या व्हॅनमध्येच अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे अशा घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कारभार असल्यानेच घडत असल्याची टीका काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे सर्वच खात्यांचे प्रमुख असतात, मग त्यांना गृहमंत्रीपद कशासाठी हवे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आमदार सतेज पाटील यांनी राज्यात कायद्याचा बोजवारा उडाला असल्याची टीका देखील केली आहे. बदलापूर सारख्या घटनांना राज्य सरकारचा कारभारच जबाबदार आहे. यापूर्वी बदलापूरमध्ये जी अत्याचाराची घटना घडली, या घटनेतील आरोपीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक केलं जात होतं. त्यामुळेच आता पुन्हा अशा घटना घडल्या जात आहेत, कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांचं धाडस वाढलंय. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे गृह खातं ठेवल्यामुळं राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याची टीका देखील आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आता राज्यात केवळ 4 अधिकारी गृह खाते सांभाळत आहेत.
बदलापूर घटनेचा आम्ही निषेध करतो, पण असे कृत्य करणाऱ्यांचे धाडस कसं केलं जात आहे असंही ते म्हणाले। लाडक्या बहिणी संदर्भात बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींचे अनुदान अडवले आहे, केवळ निवडणुकीपुरती ही योजना चालू केली होती का अशी शंका देखील उपस्थित होत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय। तर आणखी एक बातमी कोल्हापूर शहरातील अतिक्रमणाशी संबंधित आहे। कोल्हापूर शहरातील अतिक्रमणाबाबत सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। शहरातील अतिक्रमण काढताना काही ठराविक भागातीलच काढू नका, तर सरसकट अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश कोल्हापुरातील उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने दिलेत। ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढले आहे त्या ठिकाणी पुन्हा ते होणार नाही याची खबरदारी घ्या। तसंच या संबंधीचा अहवाल 26 फेब्रुवारीच्या सुनावणीवेळी सादर करा असे निर्देशही उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेला दिलेत। कोल्हापूर शहरात आणि परिसरातील खराब रस्ते, अतिक्रमण यासंबंधीची जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली आहे। त्यावर गेल्या काही महिन्यापासून सुनावणी सुरू आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील काही भागातील अतिक्रमणे काढण्यात आली, मात्र अजूनही काही अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे सरसकट अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। दरम्यान महापालिकेच्या निवडणुकीमुळे महापालिकेचे कर्मचारी व्यस्त होते, परंतु अतिक्रमणावरील कारवाई गतिमान केली जाईल असे महापालिकेचे वकील अभिजित अडगुळे यांनी न्यायालयात सांगितले आहे। न्यायालयाच्या या आदेशामुळे कोल्हापूर शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर महापालिका अतिक्रमणावर कशा प्रकारे कारवाई करणार याकडे देखील पाहावं लागणार आहे। दरम्यान आणखी एका बातमीचा आपण आढावा घेणार आहोत। महापालिकांच्या नंतर आता जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत आणि बंडखोरांचं मोठं आव्हान नेत्यांच्या समोर आहे। त्यामुळं या बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्हा परिषदेसाठी बंडखोर करणाऱ्या उमेदवारांच्या माघारीकडे देखील आता लक्ष लागून आहे। 4 पक्ष आणि त्यांच्या 2 आघाड्या असे यापूर्वी मतदारसंघ वाटपाचे असलेले गणित यंदा 6 पक्ष आणि 2 आघाड्या असे झाले आहे। दोन्ही युती आघाडी यांच्या जागा आता 3-3 पक्षात वाटाव्या लागल्या आहेत। यामुळे इच्छुकांची संख्याही वाढलेली आहे। एकट्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 1-2 नाही तर अनेकांनी बंडखोरी केली आहे। ही बाब वेगळीच आहे, परंतु नाराजांनी देखील मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने हे बंड शमविण्याचे काम आता वरिष्ठांना करावे लागणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या महापालिकांच्या निवडणुका वेळी झालेल्या बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीला देखील त्याचा फटका बसला होता। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या बंडखोरांना आता थंड करण्याचं आव्हान नेत्यांच्या समोर आहे। जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 27 जानेवारीपर्यंत त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत। मात्र ज्यांनी बंडखोरी केली आहेत त्यांच्यामुळे प्रचारात अडथळे येत आहेत। अशातच येत्या 3 दिवसात बंडोबांचे बंड थंड करावे लागणार आहे। जर या बंडोबांचे बंड कायम राहिले तर त्याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे। यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे। साम दाम दंडभेद वापरून बंडखोरी केलेल्यांना थंड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवित इतिहास रचला आहे। 1986 सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले नव्हते, परंतु या निवडणुकीत शिंदे सेनेचे 15 नगरसेवक विजयी झाले आहेत। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जन्मशताब्दी जयंती असून शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे बाळासाहेब ठाकरे यांचं सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना केले। नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगानं शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तसंच
गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपयोग न घेता प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा। नगरसेवक ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात जनसेवक म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचे यश असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक सारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक अश्किन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, सुरूप कदम, अभिजित खतकर, मंगल साळोखे, प्राजक्ता जाधव, शीला सोनुले, अनुराधा खेडकर, संगीता सावंत, कौसर बागवान उपस्थित होते। आज शुक्रवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आलं। महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवित शिवसेनेने घवघवीत यश संपादित केल्याचं म्हटलंय। कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। त्यांचे विचार घेऊनच शिवसेनेचे शिल्लेदार काम करत असून या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवला। नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला आता कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूया। धन्यवाद।